अटके संबंधात म्हणण्यापेक्षा 302चा आरोपीच अजून वाल्या करायला गेलेलं. 302 आणि त्याचे पॉईंट्स म्हणजे त्याच्यात वाल्मिक कराड हा 100% आरोपी येतो. चालढकल करून लोकांचं मेमरी इज टू शॉर्ट असं जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट. किंवा पब्लिक मेमरीमधनं यांना काढावं. दुसऱ्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच. त्या 2-3 नवीन कॉन्ट्रोवर्सीजमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं. त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही. हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे. हा प्रकार झाला आहे तो खंडणीवर. ती खंडणी किती दिवसा अगोदर आहे तर ती 2 महिने अगोदर आहे. कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारला. तो मारलं तो त्याचा सूत्रधार कोण? त्याचा सूत्रधार वाल्या कराड. तुम्हाला असं वाटतं की सरकार चालढकल करते, मोक्का लावा असं सांगितलं होतं सभागृहात? कुठे मोक्का नाही. जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही कुठे काय नाही. म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं. महाराष्ट्राच्या जनतेसमोर 288 आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल. खरं तर 24 तासात फाईल भूल होऊन साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची. महाराष्ट्रभरातून मागणी होते की त्यांचा राजीनामा घ्या आणि जबाबदारी जी आहे ती अजित पवारांवरती आहे कारण ते त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. नाही नाही आत्तापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात. फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा डोळा डोळा. म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही. त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही. त्या मी समोर बसलेलो होतो ते माझ्या समोर बसलेले होते. धस असे तिरके भाषण करत होते. धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर सुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा डोळा डोळा. त्यांच्या मनात काय मला माहीत नाही. पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे कारण का मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामे घेतले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावरती सुरेश जैन, नवाब मलिक, डॉक्टर पद्मसिंह पाटील, नंतर गावित त्यांचं नाव काय गावितांचं राजेंद्र विजयकुमार गावित. तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे. मुख्यमंत्री ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आहे पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील ना. कोणासोबत? 100%. अजित पवारांची काय मजबुरी आहे? कोणाची काय मजबुरी असेल ते मी कसं सांगू शकेन. माझा काय संबंध त्याच्यात. पण एकूणच तपास यंत्रणाचं हे अपयश आहे की तपास यंत्रणा दबावाखाली काम करते आणि जाणीवपूर्वक पाठराखण करते. कारण असं आहे की एका आरोपीला ताब्यात घेणं कारण अनेकदा नागपूरमध्ये देखील तो आरोपी आहे असं सांगितलं जात होतं. नाही मला अजूनही आठवतं की दाऊदला फरफटत आणणार होतो. अरे तुम्ही वालाघराला नाही आणू शकत. तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पोचणार हो. पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाही. आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली. त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही. बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलं आहे तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज. त्यांच्या 11 संस्था आहेत शैक्षणिक संस्था. त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही. बबन गीते तो फरार आहे बिचारा. आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनिंग कोणी केलं आहे? प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा ना तुम्ही. मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं नाही झालं हे. तो तुम्हाला येऊन गपचूप सगळं सांगून जाईल ना. तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका. बीडमध्ये हे ज्यांची जे नाव घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही तर मुंबईत तरी बोलवा आणि बोलवले सांगू नका. बघा तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी दम दिले सगळं बाहेर आहे ना. अहो मी कोणाला आका पण म्हणत नाही आणि मी कोणाला काका पण म्हणत नाही. मी तर नावच घेतलंय ना. मी आका फिका म्हणणाऱ्यातला माणूस नाही.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.